श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पोह्याचे थालीपीठ। इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। पोह्यामध्ये भरपूर पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे आणि 10 मिनिटं भिजायला ठेवून द्यायचे आहेत। पोह्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालून पोहे 10 मिनिटं भिजू द्यायचे आहेत। मऊ भिजले पाहिजे पोहे। 10 मिनिटांनी परत पोहे असे व्यवस्थित चुरून घ्यायचे आहेत। हे पहा, असे ज्या वाटीनं आपण पोहे घेतले होते त्याच वाटीनं अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेली काकडी, बारीक केलेली हिरवी मिरची, एक बीट किसून घेतलेला आहे ते मी त्यामध्ये घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण पेस्ट, जिरे, ओवा, हळद आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला थोडंसं पाणी घालून तिंबून घ्यायचं आहे। आज आपण पोह्यापासून पौष्टिक आणि चविष्ट असे थालीपीठ बनवणार आहोत। रोज रोज पोहे उपमा खाऊन मुले कंटाळतात, त्यावेळेला त्यांना वेगळं काहीतरी खायचं असतं। मग त्यावेळेला अशा प्रकारे पौष्टिक थालीपीठ बनवून मुलांना द्यायचं। मुलं खूप आवडीने खातात। आपले मिश्रण मळून झालेले आहे। आता आपण थालीपीठ बनवायला घेणार आहोत। थालीपीठ बनवायला इथे मी एक कापड घेतलेला आहे, त्याला पाणी लावून घ्यायचं आणि असा छोटासा हुंडा घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे मिश्रण आपले खूप छान आलेले आहे। थालीपीठ आपल्याला खूप छान थापता येत आहेत। थालीपीठ खूप जाड पण ठेवायचे नाहीत आणि खूप पातळ पण करायचे नाहीत, मध्यम असे थापून घ्यायचे आहेत। थालीपीठ थापून झाल्यानंतर मध्ये मध्ये असे छिद्र पाडून घ्यायचे, त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित आपले भाजले जाते। आता तव्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता थालीपीठ आपलं किती छान आलेलं आहे, कपड्याला अजिबात चिटकलेलं नाही। मिश्रण आपलं खूप छान आलेलं आहे। थालीपीठला तेल लावून व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आपण आता सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पोह्याचे थालीपीठ बनवून दाखवले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।